रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील निसर्गरम्य पळसदरी धरण परिसरात एक हृदयद्रावक घटना घडली आहे। कॉलेजच्या शैक्षणिक सहलीसाठी आलेल्या 20 वर्षीय तरुणाचा धरणाच्या पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला। आर्यन धापर असे या मृत तरुणाचे नाव असून तो नवी मुंबईतील घनसोली येथील रहिवासी होता। या घटनेमुळे परिसरात आणि त्याच्या मित्रपरिवारात मोठी शोककळा पसरली आहे। मिळालेल्या माहितीनुसार आर्यन धापर हा खारघर येथील भारती विद्यापीठात BCAच्या प्रथम वर्षात शिक्षण घेत होता। एका सोशल प्रोजेक्टच्या निमित्ताने कॉलेजमधील सुमारे 70 ते 75 विद्यार्थ्यांचा समूह पळसदरी परिसरात आला होता। शैक्षणिक कार्यक्रम नियोजित वेळेत पार पडल्यानंतर आर्यन आपल्या काही मित्रांसह धरण परिसरात फिरण्यासाठी गेला। आर्यनला पोहता येत असल्याने तो धरणाच्या पाण्यात उतरला होता। प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार त्याने 2 वेळा यशस्वीपणे पोहून सुरक्षितरित्या काठावर परत येण्याचा प्रयत्न केला होता। मात्र तिसऱ्यांदा पाण्यात उतरल्यानंतर त्याला पाण्याचा अंदाज आला नाही आणि तो अचानक खोल पाण्यात अदृश्य झाला। तो बुडत असल्याचे लक्षात येताच त्याच्या मित्रांनी आरडाओरडा करून मदतीसाठी धावपळ केली, परंतु पाण्याचा प्रवाह आणि खोलीमुळे त्याला वाचवणे शक्य झाले नाही। घटनेची माहिती मिळताच कर्जत पोलीस आणि खोपोली येथील हेल्प फाउंडेशनच्या रेस्क्यू टीमने तातडीने घटनास्थळी धाव घेतली। मंगळवारी सायंकाळपर्यंत शोध मोहीम राबवण्यात आली, मात्र अंधार वाढल्याने ही मोहीम थांबवावी लागली होती। बुधवारी सकाळी पुन्हा नव्याने शोध मोहीम हाती घेतली असता रेस्क्यू टीमला आर्यनचा मृतदेह शोधण्यात यश आले। अनोळखी जलाशयांमध्ये पाण्याचा अंदाज नसताना उतरणे किती घातक ठरू शकते हे या घटनेतून पुन्हा एकदा समोर आले आहे। सध्या पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून आर्यनचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे।